मुख्यमंत्री साहेब, स्वागत आपलं. धन्यवाद. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे जादूची छडी अशी कोणती आहे? कारण आज एक फोटो व्हायरल झाला जो महाराष्ट्रातही पोहोचला पीएमओकडनं. सगळ्यांना बाजूला करत तुम्ही PM मोदी यांच्या बाजूला वाराणसीला होते. योगी सगळे बाजूला असून PM मोदींच्या सोबत एकनाथ शिंदे आणि फॉर्म तिथे भरायला तुम्ही पोहोचलात. तर असं काय आहे, कोणती हॉटलाईन आहे किंवा असं काय की तुम्हाला तिथे मोठा मी ॲक्सेस कोणाला बाजूला करत नाही. मला अमितभाई बोले शिंदेजी का आहे आणि मोदीजी बोले शिंदेजी आई आहे आणि म्हणून मी पुढे गेलो. मी नेहमी असं थोडं मागेच असतो, पण त्यांनीच मला बोलवलं आणि मग आम्ही चालू लागलो. त्यांचा मोठेपणा आहे ते, कारण त्यांना काम करणारे, कष्टाळू, मेहनती लोक आवडतात. घरी बसणारे ना त्यांना आवडत नाहीत त्यांना. हॉटलाईनचा विषय मी यासाठी म्हणालो कारण चर्चा होती की तुम्हाला एक आकडी जागा मिळतील, बातम्या पण तशा आल्या की फक्त 8-9 मिळणार. पण बार्गेन पॉवरचा उल्लेख जो झाला, एवढी जबरदस्त बार्गेन पॉवर की तुम्ही 15 जागा आणल्या. या 15 जागा आणण्यासाठी अशी कोणती हॉटलाईन आहे जिथे फोन करून तुम्ही आपलं सगळं करून घेता? हे सगळं तुम्ही बाहेर परसेप्शन तयार केलेलं आहे. असं काही बार्गेनिंग नाही, संघर्ष नाही, काही नाही. समन्वयाने सगळं झालेलं आहे. थोडं वेळ मागे पुढे लागतो, कुठली जागा कुणाला लढवायची असते, इच्छा असते. इच्छा व्यक्त करणं काय गुन्हा थोडीच आहे. त्यामुळे थोडा मागे पुढे होतं, परंतु जो निर्णय झाला आहे तो संमतीने समन्वयाने झालेला आहे आणि अगदी खेळी मिळण्याच्या वातावरणात झालेला आहे. पण आव्हान असणाऱ्या ह्या 15 जागांचा चांगलं स्ट्राईक रेट ठेवण्याचा, या 15 जागा निवडून आणणं सोपं नाही. कारण मुंबईमध्ये 3 जागा कोण म्हणाला? मी सांगतो 15 पैकी 15 जागा निवडून आणणार आम्ही. हा कॉन्फिडन्स आम्ही काम केलेलं आहे. कामाच्या जोरावर मी सांगतो 100% आमचा स्ट्राईक रेट असेल. कामाच्या जोरावर जे आम्ही 2 वर्षात काम केलं आहे ते, आणि 10 वर्षात मोदीजींनी तर केलंच आहे, ते तर भरपूर केलं आहे. पण 2 वर्षात जे केलं आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र बघतो सगळीकडे प्रकल्प सुरू आहेत. बंद पाडण्याचं काम ज्यांनी केलं, स्पीड ब्रेकर ठोकण्याचं काम केलं, ते आम्ही सगळे उघडून फेकून टाकले आणि काम चालू केलं. म्हणजे NDA मधला एक असा घटक पक्ष तुमचा असेल जो 2 आकडी जागा मोदींना देईल. 100% देईल. आम्ही 48 जागांवर काम करतोय. 15 का विचारता तुम्ही? मी 48 जागांवर काम करतोय. 48 जागांना मी सगळीकडे गेलो आहे. आता उरलेल्या जागांमध्ये जाणार आहे. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट तुम्ही 15वर धरू नका, 48वर धरा. मिशन आमचं 48 आहे. 45+ होता तो. 45+. पण ह्या कॅम्पेनबद्दल जर बोलायला झालं तर एक नेगेटिव्ह कॅम्पेन सगळ्या बाजूने. तुम्ही विकास कामांचा उल्लेख करता, विकासाच्या नावावर मतं मागता, पण जे कॅम्पेन होतं ते मंगळसूत्र, खोके, गद्दार, अशा नेगेटिव्ह कॅम्पेनमध्ये लोकांसमोर कोण करतंय हे सगळं? ज्यांच्याकडे काही अजेंडा नाही ते करतायत. आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे, केलेल्या कामाचा अजेंडा आहे, डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे. पुढे आम्ही काय करणार आहोत तो आम्ही सांगतोय लोकांना. तुम्ही हे काय आहे सगळं जे काय नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोक करतायत, लोकांना हे आवडत नाही. तुमच्या चॅनलवर पण तुम्ही अटल सेतू दाखवा, तुम्ही कोस्टल दाखवा, तुमचा TRP वाढेल. तुम्ही रोज दुसरं दाखवता. विकास कामांचा उल्लेख झाला, अशी 5 कोणती गोष्ट आहे जी 2 वर्षात तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं? आणि समजा पुन्हा तुम्ही तुमच्या नेतृत्वात निवडणूक लढताय तर पुन्हा CM झालात तर अशी कोणती 5 कामं? खोक्याची गोष्ट करता तुम्ही. खोक्याचं कोण बोलतंय? ज्यांना दिवस रात्र उठता बसता त्याच्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी भाषा करावी. तर मी कधी पर्सनल लेवलला बोलत नाही, परंतु या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत आहेत का? राज ठाकरे साहेब पण बोलले होते खोकेने यांना कंटेनर लागतात. पण हे सगळं आहे ना इकडे, आता कोण कुठे काय करते सगळं माहीत आहे. आता मला कसं, मी काम करणार, मी नेहमी म्हणतो आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही, मी कामातून उत्तर देईन. ते लोकांना आवडतं. लोक माझ्या बाजूने लोक यायला लागले. सगळे लोक आपल्याबरोबर येत आहेत. 50 आमदार, त्यानंतर आणखी 5 आले, विधान परिषद आलं, खासदार आले, आज लाखो कार्यकर्ते येत आहेत, जिल्ह्यातून येत आहेत, सगळे येत आहेत. पण एक नरेटिव्ह सेट केला जातो ना तुमच्या विरुद्ध. असं आहे की तुम्ही म्हणतात नेते आले, कार्यकर्ते नाही आले असं ते म्हणतायत. शिवसैनिक हा आमच्यासोबत आहे, एक सिंपतीची लाट आमच्यासोबत आहे. कोण म्हणतोय हे? शिवसेना 4 तारखेला कळेल. 4 तारखेला कळेल कोण कुणाबरोबर आहे. मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका 2 फेजमध्ये झाल्या. आमचं महायुती नंबर 1ला होती. आता हे कुठल्या नंबरला होते हो शिवतरेजी? किती 6. म्हणजे लोकांचं हे वस्तूचे खांडेकरजी
तुम्ही तपासून घ्या. मी जे बोलतो ते विदाऊट पुरावा बोलत नाही. आणि म्हणून सांगतो, जनता ये सब जानती है, ये पब्लिक है. त्यांना काम पाहिजे, कामाला महत्त्व देतात आणि काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहतात. तुम्ही म्हणता माझ्याकडे बरंच काही आहे बोलायला, पण ते तुम्ही बोलत नाही. विषय असा आहे की एका बैठकीची चर्चा खूप आहे. ही बैठक PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, ती बैठक झाल्यानंतर मुंबईत आले. त्या बैठकीनंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातं. आणि त्यांना थांबवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना संजय राऊतांनी बोलवलं, त्यात तुम्ही होतात. आणि उद्धव ठाकरेंना थांबवायचं असं आपण प्रयत्न केलात. ही बैठक झाली होती का, आणि खरं त्याच्या मागची कहाणी काय आहे? नाही बघा, एकतर प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक झाली होती दिल्लीमध्ये, हे तर सर्वांना माहीत, सगळ्यांना माहीत आहे. आणि त्या बैठकीमध्ये एक बैठक झाली, त्यानंतर दुसरी बैठक जी झाली पर्सनल बैठक, त्याच्यामध्ये नक्की चर्चा झाली आणि ठरलं होतं. म्हणजे आम्ही पण म्हणत होतो की युती आपण पुन्हा गठबंधन सरकार BJP शिवसेनेचं करूया. आणि तसं त्या ठिकाणी देखील, म्हणजे तुम्ही एकदा BJPला फसवलं, महायुतीला फसवलं, या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलं आणि बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला आणि काँग्रेसबरोबर सरकार बनवलं आणि दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला पण फसवण्याचा तुमचा प्रयत्न होता. आणि मग त्यासाठी जी बैठक झाली, त्या बैठकीचा तपशील मी देणार नाही, पण बैठक नक्की झाली. आणि या विचारामुळे त्या बैठकीमध्ये चर्चा ही झाली की असा निर्णय हे जे घेऊ पाहत आहेत, याच्यामुळे पवारसाहेब पण नाराज आहेत आणि त्याच्यामुळे यांच्याबद्दल काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. मग कोणता निर्णय घेतला आणि बैठक बोलावली कोणी? नाही, आमचं तर मत होतं युतीबरोबर जावं, युतीबरोबर जावं. म्हणजे एकदा तुम्ही एकाला फसवलं, दुसऱ्यांदा दुसऱ्याला फसवायचा पण निर्णय घेतला, म्हणजे तुम्ही दोनदा हे काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर तुमचा मोह काही सुटत नव्हता खुर्चीचा, मग 12 लोकांना इकडे डिस्क्वालिफाय केलं. त्यानंतर आणखी जो प्रयत्न होता, काही लोकांना केसेस काढून जेलमध्ये टाकण्याचा, 20, 25, 30 BJPचे आमदार फोडण्याचा, हे कसलं कशाचं होतं काय? म्हणजे तुम्ही सांगता फोडाफोडीचं राजकारण केलं. तुमचं तर काम चालूच होतं फोडाफोडीचं. काल परवा राज ठाकरे साहेब म्हणाले, तुम्ही तर आमचे पहिले नगरसेवक फोडण्याचं काम तुम्ही केलं, मग तुम्हाला काय अधिकार आहे फोडाफोडीच्यावर बोलायचं? तुमचं 5 वर्षाची खुर्ची मजबूत राहावी याचं सगळं प्लॅनिंग तुम्ही करत होता. शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. बाळासाहेबांना जे आवडलं नाही ते तुम्ही केलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. मग आम्ही काय केलं, हे असंच राहिलं आणि या गोष्टी माझ्यासमोर घडत होत्या. आणि माझा एकच उद्देश होता, आपण पुन्हा शिवसेना भाजपचं सरकार स्थापन करू, जे लोकांच्या मनातलं आहे. आणि म्हणून आम्ही सरकारमध्ये असताना सरकार सोडण्याचं काम केलं, सरकारला ठोकर मारण्याचं काम केलं, सत्तेला ठोकर मारण्याचं काम केलं. आम्हाला काय माहीत होतं पुढे काय होणार, पण आम्ही ते हिंमत केली, धाडस केलं आणि आज लोकांच्या मनातलं सरकार जे बाळासाहेबांना अपेक्षित आहे ते सरकार आम्ही स्थापन केलं 2 वर्षापूर्वी. 15 जागा तुम्ही घेतल्यात, पण काही जागांवरती तुम्हाला उमेदवार भेटत नाही असं विरोधक म्हणत होते, म्हणून शेवटपर्यंत राहिलं. ठाण्यामध्ये भाजप आग्रह होती की आम्हाला ही जागा हवी आहे. ठाण्यासाठी रस्सीखेच झाली. वायकरांना तुम्ही उमेदवारी दिली, यामिनी जाधवांना उमेदवारी दिली, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत. म्हणून हे लोक तुमच्याकडे दबावाखाली आले. वायकरही म्हणाले की माझ्यावर दबाव होता, जेल किंवा इथे येऊन निवडणूक लढायची, म्हणून हा निर्णय घेतला. तुम्ही दुसऱ्या दिवशीचं त्यांचं तुम्ही सांगत नाही, तुम्ही एकच बाजू सांगता. आणि तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे कॅन्डिडेट एवढी स्पर्धा होती की आम्हाला तिकीट तर एकच आहे. शेवटी निर्णय घेण्याची जबाबदारी माझी. खूप कसरत करावी लागते. आणि तुम्हाला मी सांगतो, आता जे लोक जे परसेप्शन तयार करत आहेत, तुम्हाला नक्की कळेल 4 तारखेला निर्णय लागल्यावर. किती कसरत करावी लागली या 15 जागांसाठी? कारण 15 जागांना कसरत नाही. अरे बाबा, तो उमेदवारी जाहीर करायला
15 जागांना कसरत करावी लागली नाही, ते उमेदवार आमच्या शोधण्यामध्ये. संमतीने झालं, सगळं झालं. आणि कुठलाही समन्वय आमच्यामध्ये सगळ्या समन्वयाने झालेला आहे. एकापेक्षा एक तिकीट मागणारे होते. अच्छा, एक एक जागेसाठी 6-6 उमेदवार होते होते ना. पण पोलरायझेशन निवडणुकींमध्ये पण आहे, पाहायला मिळतात. राईट विंग लेफ्ट विंग असतं, हिंदुत्व विरुद्ध सेक्युलर वोट्स असं राजकारण सुरू आहे. एक कन्सॉलिडेशन मायनॉरिटीजचा तुमच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गट म्हणा किंवा महाविकास आघाडी करते की मुस्लिम मतं पूर्णतः त्यांच्यासोबत असतील असा विश्वास आहे आणि त्यांचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व आणि म्हणूनच हिंदू मुस्लिम सर्वजण महाविकास आघाडीसोबत आहेत असा दावा करून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. बघितला आता मी एक व्हिडिओ बघितला, त्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवताना पाहिलं आणि त्यांच्या कॅन्डिडेटचा प्रचार 93 बॉम्ब ब्लास्टमधला इक्बाल मुसा करतोय. हे त्यांचं हिंदुत्व आहे, हे राष्ट्रीयत्व आहे त्यांचं. ज्यांनी बॉम्बस्फोट केले, शेकडो लोकांना मारलं, त्या कसाबच्या गोळीने हेमंत करकरे शहीद झाले नाहीत असाही शोध त्यांनी लावला. फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हे त्यांचं राष्ट्रीयत्व आहे, हे राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे या देशातला आणि या राज्यातला जो देशभक्त मतदार आहे तो यांना 4 तारखेला म्हणजे 20 तारखेलाच मतदान आहे, 20 तारखेला त्यांची जागा दाखवेल, बिलकुल दाखवेल. तुमच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जाते. ज्या प्रकारची रस्सीखेच आता पाहायला मिळते, विधानसभा सोपी नसणार आहे. आता इथं शिवतारेही आहेत, त्यांचं एक विधान आहे की विधानसभेची निवडणूक आम्ही एकत्र लढू का हा प्रश्न आहे. सुनील, इतरही तुमचे काही तुमच्या सोबतचे आमदार म्हणतायत, तर 3 विधानसभेला कसं करता तुम्ही? अरे बाबा, आम्ही महायुतीमध्ये आहोत, तुम्ही अशाला आता आम्हाला चिंता काय विधानसभेची आहे का? आता आमचं लक्ष काय आहे? लोकसभा लढणे, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकणे आणि मोदीजींचे हात बळकट करणे हे आमचं प्राधान्य, हे आमचं लक्ष आहे. मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवणं हे आमचं लक्ष आहे. आता हे लक्ष आमचं आहे, हे आम्ही लक्ष अचीव केल्यानंतर पुढचं. तो वचन तुम्ही दिला, तर आज वचनपूर्तीबद्दल काही बोलणं झालं का मोदींशी? आज सकाळी विचारलं असेल, रिव्ह्यू घेतला असेल, भेट झाली वाराणसीमध्ये, वाराणसी एवढा जबरदस्त घाट बनवलाय, आम्ही बघून आलो, तिकडे दर्शन घेऊन आलो आणि खूप म्हणजे लोक सांगत होते तिकडे की पूर्वी काय होतं, आज काय. एक चमत्कार आहे, बदल आहे. आणि सगळीकडे देशभरामध्ये त्यांनी अनेक असे प्रकल्प केले की लोकांना स्वप्नवत वाटणार आहे. राम मंदिराचा घ्या, लोकांना स्वप्नवत वाटत होतं. आज 370 कलम घ्या, लोकांना स्वप्नवत वाटत होतं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, करोडो रामभक्तांचं स्वप्न होतं. 500 वर्ष तो प्रश्न मुद्दा प्रलंबित होता. मोदीजींनी तो राम मंदिर पूर्ण केलं. आज काश्मीर मोकळा श्वास घेऊ लागलं. आज लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याची हिंमत नव्हती, आज तिथे आपण तिरंगा फडकवतोय. मग काय लोक कुणाला मत देणार? देशभक्त का आपल्या देशाची बदनामी करणाऱ्यांना? आज एक तरी डाग 10 वर्षामध्ये मोदीजींवर लावण्याची हिंमत कोणी केली का? 2014 पूर्वी रोज रकाणीच्या रकाणी तुम्ही छापत होते, तुमच्या चॅनलवर दाखवत होते. कोळसा घोटाळा, कचरा घोटाळा, चारा घोटाळा, कुठला कुठला घोटाळा. आज येते आता नाही. पण उद्धव ठाकरे म्हणतात ना की माझे वडील कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे. माझ्या वडिलांच्या नावावर मतं मागणं बंद करा, तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावानं मतं मागा, मग बघूच कोण जिंकतं म्हणून. त्यांना तर त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? पहिला त्यांचे विचारच सोडले त्यांनी. बाळासाहेबांनी म्हटलं, अरे माझी काँग्रेस होऊ देणार नाही, असं करू नका. आता ते असते तर काय केलं असतं? त्यांना पाठवलं असतं फोटोग्राफी करायला, जा जंगलामध्ये, तुमचं काम तिकडे आहे, इकडे नाही. पण मला सांगा, आम्ही बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेब काय कोणाची? बाळासाहेबांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते, आपले नेते, माझ्या सकट सर्व सामान्य कार्यकर्ते जीवाची बाजी केली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, अख्खं जीवन शिवसेनेला समर्पित केलं. शिवसेना मोठी झाली तेव्हा हे कुठं होते? आपण मुंबईत आहोत, आता लोकसभेबद्दल बोलतोच आहे, पण मुंबईमध्ये असली लढाई तुमची आणि उद्धव ठाकरे यांची असणार आहे ती महानगरपालिकेसाठी. महानगरपालिका एक मोठं आव्हान असणार आहे, कारण तुम्ही थेट
मुंबई ही शिवसेनेची असं आपण म्हणतो, तर त्यासाठी एक मोठं आव्हान. शिवसेनेचीच मुंबई आहे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचीच आहे. बाळासाहेबांची शिवसेना आमच्याकडेच आहे, धनुष्यबाण आमच्याकडेच आहे, बाळासाहेबांचे विचार आमच्याकडेच आहेत. 50 शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उबाटाचे 50 नगरसेवक आज आमच्या सोबत आलेत. मग आम्ही जिंकणार ना. असं इनकमिंग किती दिवस चालत राहणार? म्हणजे इनकमिंग तुम्ही अरे म्हणताय की बाबा, का विधानसभेला होतंय इनकमिंग आउटगोईंग, का होतंय त्याचा कधीतरी विचार करा, आत्मपरीक्षण करा. आहे तोपर्यंत चांगला, गेला की कचरा, गेला की गद्दार. अरे तुम्ही राहणार किती मग असं म्हणत राहिलात तर? तुम्ही कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही? का सगळे चुकीचे आणि मी एकटा बरोबर? असं कधी होतं का? पण ज्यांना तुम्ही घेताय त्यांच्यावर आरोप होत आहेत आणि भाजप तुमच्यासोबत आले की तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे ज्यामध्ये धुवून आमच्याकडे काढलं की मग ते म्हणतात ना तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे म्हणून तर त्यांना आरोप झाल्यानंतर तुम्ही उमेदवारी देताय, आरोप झाल्यानंतर पक्षप्रवेश करून घेताय. आरोप करणं आणि आरोपी याच्यामध्ये फरक असतो, एवढं लक्षात ठेवा. मी जबाबदारीने बोलतोय. मग आरोप सिद्ध झाले की मग त्यांना परत पक्षातनं काढणार तुम्ही? समजा आरोप सिद्ध झाले तर तुम्ही काय, तुम्हाला काय वाटतंय का ते आरोप सिद्ध होणार आहेत म्हणून? मी एक प्रश्न विचारतो कारण अजूनही सबज्युडाइज आहे मॅटर, काही जे प्रकरण आहेत त्याच्यात. मी सरळ साधं काम करणारा माणूस आहे. मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मी कामाला महत्त्व देतो आणि विकासाला महत्त्व देतो. त्यामुळे लोकांना माहीत आहे हा साधा आहे, हा भेटतो सगळ्यांना, ॲक्सेसेबल आहे, पहाटेपर्यंत काम करतो. ही माझी ओळख आहे. तुमचे बरेच रील्स आणि क्रेडिबिलिटी जी आहे, विश्वासार्हता, ती महत्त्वाची आहे. तुम्ही जाऊ नका चेहऱ्यावर. खायचे दात दाखवायचे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. चेहऱ्यावर जाऊ नका, इनोसंट चेहऱ्यावर. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते लोग, हे गाणं आहे ना काहीतरी. कोणासाठी गाणं आहे? माझं नाही आहे हे, कोणासाठी आहे मग गाणं? तुम्ही समजून जा. पण शिंदे साहेब, तुमचा चेहरा से बात आहे, तो चेहरा तुमचा विधानसभेला असेल का? कारण तुमच्या नेतृत्वात आताही लढतोय, तुमच्या नेतृत्वात विधानसभा लढली असं फडणवीसही म्हणाले. म्हणून परफॉर्मन्स चांगला झाला की पुन्हा मुख्यमंत्री 25. तुम्ही कशाला चिंता करताय पुढची? आता आम्हाला प्रधानमंत्री मोदीजींना बनवायचं हे आमचं लक्ष आहे आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकून त्यांचे हात मजबूत करायचे आणि तिसऱ्यांदा या देशाचं नेतृत्व मोदीजींनी करावं, हे आमचं टार्गेट आहे, हे आमचं लक्ष आहे. आमच्या सगळ्यांनी मिळून ते ठरवलंय आणि जनतेने पण ठरवलंय. इंडिया अलायन्सचा दावा, गॅरंटी जनतेने घेतलेली आहे, मोदी की गॅरंटी. पण इंडिया अलायन्सचं म्हणणं आहे की 200 पण पोहोचत नाहीयेत भाजप आणि 250 पर्यंत एनडीए राहील म्हणून. इंडिया अलायन्सकडे नेता कोण आहे दाखवा प्रधानमंत्री पदाचा. 5-5 आहेत त्यांच्याकडे. 5 1 वर्ष करणार का? हे का महापालिका आहे? 1 वर्षाचा महापौर? अरे देश आहे, ही निवडणूक देशाची आहे, देशाचा विकास घडवणारी आहे, राष्ट्र घडवणारी निवडणूक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नेता नाही, नियत नाही, निर्णय नाही, नीती नाही. इकडे सगळं आहे ना, एकदम मजबूत प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे. सबसे भारी काय म्हणतो, एक अकेला सप्पे भारी असं सप्पे म्हणतात. कामाच्या जोरावर त्यांनी काम केलंय. 24 तास काम करतायत, पूर्ण जीवन देशाला समर्पित केलंय. आईचं दुःख विसरून लगेच कामाला लागले. एकही सुट्टी न घेणार प्रधानमंत्री. कुठं पाहिला? आज बघितलं आम्ही वाराणसीला, लोक नुसते त्यांच्या मागे वेडे होते. एक एवढे त्यांच्या मागे जनतेचं प्रेम आहे का? असंच मिळतं? देशाची बदनामी करून मिळतं? फक्त थोडं उकाडलं, थोडं काय, थोड्या जोडो यात्रा का तोडो यात्रा काढली की लगेच परदेशात जाऊन देशाची बदनामी करणं, प्रधानमंत्र्यांची बदनामी करणं. पण असं होतं. उद्धव ठाकरे सावरकरांची बदनामी करणं. उद्धव ठाकरे पण म्हणतात ना की कोविडमध्ये टॉप 5 मुख्यमंत्रीमध्ये ते होते. मी कोविडमध्ये टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव होतं. खूप उत्तम काम केलं आणि म्हणून जे आहे महाविकास आघाडी सरकार. नंबर कुठून होता? खालून, मागून का पुढून? टॉप 5 ला होते ना ते. तुम्ही सोबत होता त्यावेळेला त्यांच्या. अरे घरी बसलेले माणसाला कसं टॉप पाहिजे? अच्छा, माझा शेवटचा प्रश्न असा, तुम्हाला तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, अशी 5 कामं जर मी तुम्हाला मी असे प्रश्न विचारतो ना. नाही, दावा केला, रिपोर्ट पाठवली ना त्यांनी की टॉप 5 मुख्यमंत्र्यांपैकी आम्ही आहोत म्हणून कोविड काळामध्ये. कोविड काळात मी बाहेर फिरत होतो पीपी किट घालून. मग मला कितवा नंबर मिळाला पाहिजे? असं काय करताय?
साहेब वेळ कमी आहे. अरे स्वतः पाठ तपटून घ्यायची, ठीक आहे, जाऊ दे, मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. शेवट- कोविडमध्ये माणसं मरत होती आणि कोविड सेंटरच्या नावाखाली भ्रष्टाचार हे लोक करत होते. खिचडीमध्ये 300 ग्रामची खिचडी तुम्ही 100 ग्राम देता, पोटावर मारता लोकांच्या. कफनमध्ये डेड बॉडी बॅगमध्ये ठाण्यामध्ये 600 रुपयात, तुमच्याकडे 5,000 4,000 रुपयामध्ये. कशामध्ये पैसे खाता तुम्ही? कोविड सेंटरमध्ये खोटे डॉक्टर दाखवून, खोटे पेशंट दाखवून पैसे घेता आणि पहिला नंबर काढता. कशामध्ये? भ्रष्टाचारात. अरे असं काय? हे तर पुरावे आहेत आमच्याकडे, चेकने पैसे घेतलेले आहेत. कारवाई कधी होणार त्याच्यावर? चालू आहे काम. आम्ही काय असं सुडबुद्धीने आकसाने कारवाई करत नाही ना. शेवटचा प्रश्न सर माझा, वेळ कमी आहे. अशी 5 कामं जर मी तुम्हाला विचारली एक एक करून, जी 2 वर्षात तुम्हाला करायची होती, केली किंवा मार्गी लावली आणि पुन्हा मुख्यमंत्री झाला तर ती पुन्हा घेऊन जाईन पुढे. तुम्ही असं आहे ना, कुठलंही काउंटरवर्शियल मला विचारू नका. आता मला एकच लक्ष आहे, लोकसभा आणि या राज्यातून जास्तीत जास्त जागा निवडून देणं. विकासाचं म्हणाल तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचा आम्ही केला. आज कोस्टल हायवे ओपन केला, एका महिन्यात दुसरा ओपन करतोय. कोस्टल आता बांद्रा टू वर्सोवा, वर्सो टू विरार, विरार टू पालघर, हे आमचं स्वप्न आहे. अटल सेतू ओपन केला, त्याला विरोध होता, समृद्धीला विरोध होता, मेट्रोला विरोध होता, कारशेडला विरोध होता. मेट्रो 2, मेट्रो 7 आम्ही ओपन केलं. मेट्रो 3 आता ओपन होईल. 30 लाख लोक प्रवास करतील. मिसिंग लिंक पुण्याचं ते ओपन करतोय, अर्धा तास आता लवकर जाणार. जगातला खांडेकर साहेब वायडेस्ट, सगळ्यात रुंद असलेला टनेल आम्ही करतोय. मुंबई पुणे मिसिंग लिंक घाट, आता तुम्हाला घाटात जायची गरज नाही, डायरेक्ट टनेलमधून बाहेर. हे प्रकल्प आहेत आमचे. हे काम डे नाईट काम करतोय. मी आल्यानंतर सांगितलं MMRDA, MSRDC सगळ्यांना की डबल मॅन पॉवर लावा, मशिनरी लावा, बिफोर टाइम सगळे प्रोजेक्ट द्या. युद्ध पातळीवर काम सुरू आहे. म्हणूनच तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही काय इन्फ्रामॅन बोललं जातं, असं तुम्ही तुमचीच टीम म्हणते. मी नाही, तू कोण? कॉमन मॅन टू इन्फ्रामॅन असं. सामान्य माणूस आहे मी. CM मीन्स चीफ मिनिस्टर म्हणतात सगळे, पण मी म्हणतो CM मीन्स कॉमन मॅन. ॲक्सेसिबिलिटी आहे, सिम्प्लिसिटी इज माय आयडेंटिटी. छोटा माणूस आहे आणि क्रेडिबिलिटी पण आहे, विश्वास आहे. त्यामुळे लोक विश्वास करतात. वर्ष आता सगळ्यांना खुलं आहे, नो रेस्ट्रिक्शन. याच विश्वासा जोरावरती आपण 45+ आणि विधानसभेला सामोरं जाणार आहात. बिलकुल. 45+ मिशन आमचं आहे. मोदीजींना जो विश्वास आहे महाराष्ट्रावर, त्यांनी जे 10 वर्षात काम केलं आहे, डबल इंजिनच्या सरकारचा फायदा झाला आम्हाला आणि याचा फायदा या निवडणुकीत होईल. लोक कामाला महत्त्व देतील, कामाची पोचपावती या निवडणुकीत मिळेल आणि आम्ही जिंकू. धन्यवाद सर. तर CM साहेब, तुमचा जास्त वेळ आम्ही घेतला. तुम्हाला 3 सभा पण आहेत, तर इथेच आपण थांबूयात या कार्यक्रमात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.